एक रोटेट झाले या शतरक्षक त्या ठिकाणी चुकी होते आणि चुकीला इथून माफी नाहीये. एक धाबे ते श्री गणेशा होते धाव फलकावर एकेरी धावेनी. चांगली सुरुवात म्हणावी लागेल तरीपाडा संघाकडून. गोलंदाज विश्वास आता मात्र प्रवेश येतोय. षटकातील दुसरा चेंडू या पिलेस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बघा चेंडू इथून लो राहतो म्हणजे सबमरीन डिलिव्हरी असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा तिथून एसटी रक्षक करतोय चुकी आणि पुन्हा एकदा इथे एकही धाव नव्हती तिथे मात्र एक धाव दिली जाते बोनसच्या स्वरूपाने. तर 2 धावा या मात्र लागल्या जात आहेत धाव फलकावर. बाईच्या स्वरूपाने ही धाव येते. तिसरा चेंडू येते आता मात्र पुन्हा एकदा गिरीश यावेळेस इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू सीमा रेषेलगत जातोय त्या ठिकाणी हो 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 चुकी 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 आणि चेंडू जातो सीमा रेषा पार चौकाराकरिता. थँक्यू विजय. तर इथून चौकाराच्या सहाय्याने आता मात्र धावफलक आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये जातोय. 6 धावा या धावफलकावर लागल्या जातात. वैयक्तिक 5 धावेची खेळी पेश करताना आपण पाहतोय एकंदरीत 2 चेंडूचा आतापर्यंत सामना केला गेलाय. गिरीश याने पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा गिरीश रनअपमध्ये थोडासा अडथळा येतो. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर धावफलक इथून आपण पाहू शकता धावफलकावर लागल्या गेल्यात 6 धावा. पुढील चेंडू यावेळेस हो 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 निश्चितच ऑप्शनच्या खूपच बाहेर. आता मात्र इथून बघा गोलंदाजाने एक चौकार काय मारला आणि इथून मात्र गोलंदाजाची दिशा भरकटली गेली असंच म्हणावं लागेल. एक एक्स्ट्रा स्वरूपाने धाव येते निश्चितच होलीचा बोनस दिला असंच म्हणावं लागेल. एक धाव येते एकेरी धावेने पुन्हा एकदा 7-7चा आकडा आला की निश्चितच महेंद्रसिंग धोनीची आठवण होते. यावेळेस हवाई सफर केला गेलाय इनफिल्डच्या वरून चेंडू पुन्हा एकदा जाईल का सीमारेषा पार. मात्र इथे चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलेला हो 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 चुकी चुकी पुन्हा एकदा बघा चुकी होते. 2 धावा गेलेल्या तिसऱ्या धाव घेताना निश्चितच थोडंसं कुठेतरी बॅकअप नव्हता त्या ठिकाणी गोलंदाजाला. त्याचंच कारण आपण पाहतोय दुहेरीचं तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 3च्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा 10 बघा पुन्हा एकदा 10चा आकडा आला. निश्चितच क्रिकेटचा भगवान भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची आठवण होते. 24 एप्रिल 1973 या दिवशी त्याचा जन्मदिवस येतो त्याची या ठिकाणी आठवण होते. पुन्हा एकदा सज्ज होईल आता मात्र पूर्वेश यावेळेस जबरदस्त गॅप मधून चेंडूला धाडला गेला. बंदुकीच्या गोलीप्रमाणे जातोय चेंडू सीमा रेषा पार चौकाराकरिता. यस डिझायर थँक्यू डिझायर. तर इथून मात्र एक चौकार पेश केला जातोय. चौकारच्या साह्याने धावफलक 14 या अंकावर जाऊन ठेपला जातोय. इथून मात्र निश्चितच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि फलीचा संपर्क होत नाही. षटक मात्र इथून संपन्न होतं. एक षटका समाप्तीनंतर धावफलक 14. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. षटकाचा जर विचार करायचा झाला तर पहिला चेंडूवर सिंगल आले त्यानंतर बाईच्या स्वरूपाने एक सिंगल आले त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर गिरीश तांबडे यांनी चौकार पेश केले गेलेला. 4था चेंडू वाईड होता. 5व्या चेंडूवर 3 धावा आणि 6व्या चेंडूवर चौकार येतो आणि 7वा चेंडू निर्धाव म्हणजे इथून एक चेंडू त्या ठिकाणी काउंट केला जाईल यात काही शंका नाही कारण वाईट चेंडू होता. त्यामुळे निश्चितच धावफलक आपण पाहतोय 14 या अंकावर दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज दुसरं षटक हाताळण्याकरिता विकी तांडेल याच्याकडे चेंडू सोपवला जातोय. चांगली भागीदारी आपण पाहतो पहिल्या विकेटसाठी पूर्वेश तांबडे आणि गिरीश तांबडे. निश्चितच या वर्षाचा जर विचार करायचा झाला तर निश्चितच कुठेतरी मंगलापाडा हा संघ आपण पाहतोय थोडासा चाचपडताना दिसतोय. मागच्या वर्षी भन्नाट फॉर्ममध्ये होता मात्र या वर्षी कुठेतरी फलंदाज गोलंदाज फॉर्ममध्ये नाही त्याचंच कारण आपण पाहतोय चाचपडताना दिसतो या वर्षामध्ये मंगलापाडा संघ. तर नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्याकरिता विकी याच्यावर विश्वास दर्शवला गेला आहे.
यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू हाताळला जातोय. इथून मात्र पंचांकडे अपील केलं जातंय, मात्र पंच ठाम आहेत आपल्या मताशी. आणखीन एक चांगला चेंडू पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो आकाश भोईर यांचं या ठिकाणी आगमन होते. निश्चितच उत्कृष्ट फलंदाजाकरिता आपण पाहतोय, त्याच्याकडून देखील बक्षीस लागलं गेलं. यावेळेस अवाई सपर शॉर्टपी चेंडू होता आणि इथून मात्र शतरक्षक चुकी करत नाहीये. पहिला गडी या ठिकाणी बाद होताना गिरीश याची खेळी संपुष्टात येते. तर नव्याने बॅटर हर्षद डवला मैदानामध्ये येतोय, ज्याच्याकडे भरपूर टॅलेंट आहे. मैदान या वर्षामध्ये थोडासा कुठेतरी तो देखील कमी पडला असंच म्हणावं लागेल. त्याच्याकडे अजूनपर्यंत मोठ्या इनिंग बघायला नाही मिळलेल्या, मात्र निश्चितच या मॅचमध्ये त्याच्याकडे संधी आहे. अजूनही येणारे चेंडू असतील तुमच्याकडे, निश्चितच जवळजवळ 10 चेंडू आहेत. निश्चित 10 चेंडूमध्ये चांगल्या स्थितीमध्ये जायला हवं, कारण मात्र मागच्या वेळेस बघितलं तरेपाडा संघ एक बलाढ्य शिरवली संघाला पराभूत करून इथपर्यंत पोहोचलाय. 14 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस मोठा फटका आल्या बॅटीतून पाहायला भेटतो. एक दर्जेदार दमदार षटकार. धन्यवाद थँक्यू डीजे. ते एक कव्हर पॉईंटच्या वरून षटकार बघितला, काय फटका होता. निश्चितच जबरदस्त मनगटाचा वापर केला गेला त्या ठिकाणी. हर्षद डवला आणि चेंडूला पाठवला कव्हर रिझनच्या वरून षटकार. तर एक चांगला फटका पाहायला मिळाला, यात काही शंका नाही. दाखवलं आता मात्र इथून झपाट्याने वाढला जाते, 20 या अंकावर जाऊन टेपला जातोय. चला पुढील 2 संघांनी तयार राहायचं. एका बाजूने चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा, तर एका बाजूने आई गावदेवी भालिवली. आपल्याला 20-20 अंकावर जाऊन टिपला जातोय. एक गड्याच्या मोबदल्यात बंगलापाडा संघ आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर असल्यामुळे पंच आमच्यापर्यंत बोलतायत गणेश धावडे, आणि इथून मात्र वाईटचा इशारा येतो. आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपाने धाव येते. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक आपण पाहतोय 21 या अंकावर. 21 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुढील चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा हर्षद कडे रिव्हर्स पद्धतीने खेळला गेलाय. फटका मात्र फसलाय, त्या ठिकाणी शतरक्षक तैनात नाहीये. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार, येतोय दर्जेदार दमदार चौकार. धन्यवाद डीजे. तर चौकाराच्या साह्याने एकंदरीत धावफलक आपण पाहतोय लागला जातोय 25-25 ऑन दी बोर्ड. धावा लागल्या जात आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल हर्षद. यावेळेस आता मात्र पंचांकडे अपील केला गेलाय. फिंगर इज गॉन. आणखीन एक हादरा बसतोय. हर्षद डवले याची देखील खेळी संपुष्टात येते. यस डीजे. निश्चितच आपण फोटो सेशन केला जातोय या स्पर्धेच्या सर्व आणि 2 आपले भाग्य लाभले गेले. तर समालोचक प्रमोदजी शेडगे आणि आदेश पाटील. निश्चितच या स्पर्धेचे सर्व संदीपजी घोषे यांच्याबरोबर फोटोशूट करताना आपण पाहतोय.
चांगलं आयोजन नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहतोय. मॅन ऑफ दी सिरीजसाठी सायकल आहे, त्यानंतर चांगल्या भव्य दिव्य ट्रॉफीज पाहतोय, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर, त्यानंतर गोलंदाजासाठी देखील कूलर आहे. यावेळेस जमिनीलगत खेळला जातोय. स्ट्रोक एक धाप येते, दुसऱ्या धावेचा इथून प्रयत्न नाही आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते, एकच धाप येते, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. तर मात्र षटक संपलं ना, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 26 ऑन दी बोर्ड लागल्या जातात. म्हणजे इथून 13ची सरासरी राखली जाते असंच म्हणावं लागेल. अंतिम षटक या ठिकाणी हाताळण्याकरिता कोणता गोलंदाज मात्र मैदानामध्ये ड्रिंक जातो तिथपर्यंत देऊया पुन्हा एकदा आपण डीजेला संधी. तर चला स्पीडअप करा थोडा. तिसरं षटक पॉवर प्लेचं अंतिम षटक आपल्या ग्रामीण भाषण म्हटलं जात आहे की हाणामारीचं षटक. मात्र इथून थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. शेवटच्या षटकाला वाईटच्या स्वरूपाने इथून सुरुवात केली जाते. आपण पाहतोय नवीन गोलंदाज संदीप याच्यावर विश्वास दर्शवला गेलाय. अंतिम षटक हाताळण्याकरिता निश्चितच हाणामारीचं षटक आहे. या षटकामागे किती मोठे फटके येत आहेत. तर कल्पेश यावेळेस चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू, निश्चितच कमबॅक केलं गेलं असं तुम्हाला पण लागेल. निर्धाव चेंडू येतोय. एका चेंडूचा खेळ संपन्न, 27 धावा ती बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेस वाईटचा इशारा येतोय. पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत बोलतात. वोन बॉनचा इशारा देखील ऑन केलं जात आहे गोलंदाजाला. पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा स्वरूपाने धाव, एक तुम्हारी तो एक हमारे असं समीकरण आहे. इथं मात्र आपण रंगताना पाहतोय. बघा पहिला चेंडू वाईट आलेले, त्यानंतर एक चांगला चेंडू हाताळला, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट स्वरूपाने चेंडू हाताळला गेला. इथून 28 धावा बोर्डवर लागल्या जात आहेत. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतं. यावेळेस चांगला चेंडू आहे, निश्चितच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथून मात्र चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं. एकापेक्षा जास्त भेटू शकत नाही. देखील धावेने पुन्हा 29 धावा ती बोर्ड लागल्या जात आहेत. चला पुढील दोन संघांनी तयार राहायचं. एका बाजूने आई गावदेवी वसुरी ब, तर एका बाजूने आई गावदेवी भालिवली. दोन्ही संघाच्या संगणक आपण लगेच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना असणारे आई गावदेवी वसुरी आणि त्यानंतर आई गावदेवी भालिवली, चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा. यावेळेस हवाई सफर केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथून मात्र चुकी केली जात नाहीये. फलंदाज इथून मात्र बाद होईल. पूर्वेशाची केली देखील संपुष्टात येते. तर नव्याने बॅटर मैदानामध्ये येतोय. त्याचंच कारण आपण पाहतोय. पूर्वेश बाद झाला, त्याच्याच जागी नवीन बॅटर मैदानामध्ये अजय तांबडे हा नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. निश्चितच तीन चेंडूंचा एकंदरीत खेळ इथून संपन्न झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष. अंतिम षटकामध्ये धावा इथे लागल्या गेल्या. धावफलकावर 29 धावा लागल्या गेल्या. 3 चेंडूचा इथून खेळ शेष. गेम ऑन होते पुन्हा एकदा. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळला. 20 सेप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतात. चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव बघा. सुपर क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं गेलंय क्षेत्ररक्षकाने. जिथे बघा
थोडी तरी जर चुकी झाली असती तर हा चौकार गेला असता. मात्र काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहतोय. तरी पाडत संघाचा इथून मात्र पाहतोय 30 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष. शेवटचं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. अंतिम 2 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. मात्र हो 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 चुकीला माफी नाहीये. चेंडू जातो सीमारेषा पार चौकाराकरिता. तर वारंवार चुक्या केल्या जात आहेत आणि इथून मात्र धावा आपण पाहतोय. 34 धावा वरती बोर्ड लागल्या. आता शेवटचा चेंडू इथून शेष असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली आहे. इथून मात्र दोन्ही गाड्या एका रुगलावर आणि अपघात तर घडणारच. फलंदाज बाद होतोय आणि एक धाव देखील येते. म्हणजे इथून 35 धावा लागल्या गेल्यात. 36 धावांचं आव्हान असणार आहे निश्चितच. या पुढील निश्चितच आवाज ऐकणार तो व्हॉइस ऑफ कनेर आदेश पाटील. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वसी आदिवासी क्रीडा अंतर्गत साई स्पोर्ट उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू पलते स्मृती चषक 2025 आफ्टरनून सेशनमध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. मैदानाच्या सभोवताली आमचा लाडका प्रेक्षक राजा जॉईंट झालायत. ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क आधी लाडका प्रेक्षक राजा अगदी लाईव्ह पाहतात. या मॅचला आम्हाला ऐकतायत त्यांचं सुद्धा स्वागत करूया. चला, दोन्ही संघाचे कर्णधार चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि आई गावदेवी भालिवली. टॉस केला जाईल. टॉस बॉक्सच्या दिशेने मी विनंती करेन संजयजी लाथाड यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस, ज्याच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजाकरिता सुंदर असं कूलर हे स्पॉन्सर्ड केलेत. तेच गुड व्यक्तिमत्व आणि त्यांचा सुद्धा आवाज आपण मायक्रोफोनवरून ऐकलात. मिस्टर अनिल आहेत. आई गावदेवी भालिवली संघ अगदी आपण पाहत आहे त्यांच्या अंगेस चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा. एक कमी धावसंख्या, एक जिद्द आणि चिकाटी असणारे खेळाडू हे चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा या संघाकडे अगदी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. या दोन संघादरम्यान अगदी हा टॉस बॉक्सच्या दिशेने संजयजी लाथड यांना आपण पाहत आहे. इथून टॉसची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. आई गावदेवी भालिवली वॉन द टॉस आणि प्रथमतः त्यांचा निर्णय अगदी आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. टॉस वॉन झालेत आणि प्रथमतः इथून गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल आणि चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा या संघाला फलंदाजी. यानंतरचा होणारा सामना अगदी आपण पाहू शकाल. आज आहे अंतिम दिवस या स्पर्धेचा. खूप सुंदर पद्धतीने ही स्पर्धा अगदी उभारी घेतलंय. खूप सुंदर पद्धतीचं अगदी आपण पाहू शकाल लेखे जोखे आपल्यापर्यंत पोहोचवले जातात आमचे साथी स्कोरर. त्यानंतर आमचे आपण पाहू शकाल डिजिटल ऑपरेटर या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेशजी भगत पुन्हा एकदा जॉईन झाले ते आफ्टरनून सेशनमध्ये. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. दृष्टी साऊंडच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे अगदी केले जाते. ते निलेशजी पाटील झू भिवंडी या ठिकाणी उपस्थित आहेत. 36 धाब्यांचा अगदी पाठलाग हा करायचा आणि पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर महेश जाधव आणि नितेश जाधव अशी सलामी विरजोडी. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्हचा फटका आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक पूर्वेश तांबडे यांना आपण पाहताय. डीप वरनं अगदी फेकी केली जाते. वाईडिश कावकोन रिझन वरनं जोपर्यंत चेंडूला असून फेकी केली जाईल
या 2 धावा परिपूर्ण होत असताना स्ट्राईक एंडला महेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला नितेश जाधव यांना आपण पाहत आहे. तर अजय तांबडे यांना अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर 36 धावा म्हणजेच 12ची सरासरी इथून गाठायची आहे प्रत्येक षटकागणिक. आता ही सरासरी जर गाठताय तर त्या दिशेने अगदी आपण वाटचाल करू शकताय. परंतु अजय याने या अगोदर खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती. ओहो, हलकासा खाली राहिला हा चेंडू. अतिरिक्त यावेळेस आपण पाहू शकाल अनौपचारिक हा बाउन्स आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर तेवढा अतिरिक्त बाउन्स नव्हता. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये, हे साहजिक आहे. पण म्हटलं की मादी थोडीशी मृदुल झाले. खेळपट्टी अगदी या 4थ्या दिवसामध्ये आहे आणि त्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल बाउन्स आता पाहायला मिळत नाहीये. कधी चेंडू खाली राहतोय तर कधी चेंडू वर राहतोय. यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता, रीड करण्यामध्ये अपयश. मिड ऑफ क्षेत्रामध्ये सुंदर झेल टिपलाय, विकेट मिळाली. पहिला धक्का तंबूच्या आशयाला. मिस्टर महेश जाधव याच्या खेळीचा अंत. लाव के कडक वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. विकेट मिळाले. व्हेरी वेलकम. दयानंदजी लोंढे या ठिकाणी उपस्थित झालेत. आफ्टरनून सेशन नंतर सूरज कुठावले यांना सुद्धा आपण पाहू शकाल बॉर्डरच्या सीमा लगत अगदी मॅचचा सुद्धा आनंद घेतात. रक्षक पाटील आफ्टरनून सेशनमध्ये ते सुद्धा जॉईन झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. मुख्य व्यासपीठावर अगदी पाहायचं झालं तर आदरणीय संदीपजी घोषे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि त्यानंतर अजिजी सातवी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. स्पॉन्सर्ड आहेत जरीमरी पालुली बुई या संघाचे. धावा घेण्याचा प्रयत्न आहे एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे अगदी आबादोबीचा खेळ मैदानाच्या दिशेने होत असताना इथून स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचला. एकंदरीत 4 रन्स ऑन अ कार्ड, 4 या अंकांवर हे धावफलक 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. जी सरासरी आहे 12ची, आता ही सरासरी तुम्हाला अगदी मेंटेन करावी लागेल. या सरासरीने जर तुम्ही पुढे वाटचाल करताय तर नक्कीच धावसंख्येच्या दिशेने अगदी हे प्रयत्न अजयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी करून दाखवलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर हलकीशी लेंथ मागे होते आणि त्यानंतर डाऊन द लेग सुद्धा आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. एक धाव अवंतरच्या रूपाने जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 5 रन्स ऑन अ कार्ड, 5 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कचे अगदी आपण पाहू शकाल 4000 सबस्क्रायबर आजच्या दिवसामध्ये हे कंप्लीट झालेत. कॉंग्रॅच्युलेशन निलेशजी पाटील, उमेशजी भगत आणि संपूर्ण अगदी जी स्टारकास्ट आहेत त्या सर्वांचं आपण करूया पुन्हा एकदा अभिनंदन. खूप चांगल्या पद्धतीने प्रगती त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 4000 सबस्क्रायबर, मोर टू कम अँड मोर टू गो हेच मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा येत आहेत चौकाराच्या मदतीने. स्कोर कार्ड 9 या अंकांवर, 9 रन्स ऑन अ कार्ड, 9 धावा. 9 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. अगदी महिला वर्गांचं या ठिकाणी आपण पाहू शकाल शुभ आगमन होत आहे. सो उजव्या हाताला जो अगदी मंडप आहे त्या दिशेने जे प्रेक्षक राजे असतील त्यांनी मात्र मी विनंती करेन की आपण बाजूच्या स्टँडला जाऊन बसायचं आहे. सर्वांना नम्रतेची विनंती. महिला वर्ग त्या ठिकाणी अगदी येतोय, तो सर्वांना त्या ठिकाणी विनंती असेल की आपण तो स्टँड सोडून बसायचा आहे. गिरीश तांबडे आहेत लॉंग ऑन रिझन मध्ये. एक चांगला झील सुसज्जित झालाय. विकेटचं होईल इथे पतन. ॲज अन सेफ ॲज अन बँग विकेट मिळाली. फलंदाज बाद. जिसे देख जमाना हो गया रंग, जिसे ओढ़ के नाचे रे बजरंग, मुझ चढ़ गया भगवान. Exclusive DJ विकास सब सुख दुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहो को डरना, संकट कटे मिटे सब बीरा, जो कहे भगवंत हनुमत बिलबीरा. प्रभू श्री रामचंद्रांना मानाचं अभिवादन. ज्याला राम एक योद्धा म्हणून कळाला तो कुंती मातेचा अर्जुन झाला. ज्याला राम एक देव म्हणून कळाला तो अंजनीचा हनुमान झाला. ज्याला राम एक शब्द म्हणून कळाला तो वाल्याचा वाल्मिकी झाला.
आणि ज्याला राम नाम हे कळालं त्याला सर्व काही मिळालं. प्रभू श्री रामचंद्रांना मानाचं अभिवादन. जो स्टँड आहे उजव्याच दिशेने आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय, जे प्रेक्षक राजे त्या ठिकाणी उभे आहेत किंवा बसले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण तो स्टँड सोडायचा आहे आणि साईडच्या स्टँडला जाऊन आपण विराजमान व्हा. आमचा लाडका प्रेक्षक राजा त्या ठिकाणी आहेत, महिला वर्ग त्या ठिकाणी येत आहेत. सो आपण तो स्टँड खाली करायचा आहे. जे काही श्रोतेगण आहेत त्या ठिकाणी अगदी दाखल आहेत त्या सर्वांना विनंती करतोय की आपण तो स्टँड सोडायचा आहे आणि बाजूच्या स्टँडला जाऊन आपण त्या ठिकाणी या मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांना ही नम्रतेची विनंती. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत 9 रन्स ऑन अ कार्ड, 9 या अंकांवर 2 विकेट गेल्यात महत्त्वपूर्ण, ज्यामध्ये संदीप 6 धावेंवर बाद झाला तर महेश जाधव 2 धावेंवर अगदी बाद झालाय. ओपनिंग पेअर खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक संघाला एक चांगली सुरुवात हवी असते आणि ती चांगली सुरुवात करण्याकरिता खास करून ओळख असते ओपनिंग फलंदाजांची. सुरुवातीमध्येच अगदी विकेट गेल्यात आणि त्याने हलकासा हा दबाव आहे. एकेंडे गुणेश, बराच वर्षाचा दांडगा अनुभव. तरेपडा 11 तरेपडा संघ म्हणायचं झालं तर नॅशनल 48 हॅवे क्रमांक. 5 रुक्याच्या अगदी आपण आतमध्ये शिरकाव केल्यानंतर या गावाचे अगदी उच्चारण आपल्याला पाहायला मिळते, तोच तरेपडा हा संघ. तर एकीकडे आपण पाहू शकाल न्यू संघर्ष बंगलापडा हा संघ. मालोडी या परिसरातून अगदी आपण पाहू शकाल भिवंडी ग्रामीण परिसरातून हा संघ इथपर्यंत येऊन पोहोचलाय आणि आतापर्यंत अगदी पाहायचं झालं तर एक चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. सुरुवातीमध्ये इम्प्रेशन टाकू शकले नाहीत परंतु जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचा हा प्रयत्न असेल. आज मदन यांना सुद्धा आपण पाहत आहे प्लेइंग 11 मध्ये आहेत, ते सुद्धा एक जुने जाणते खेळाडू आणि त्यांना सुद्धा आपण पाहू शकाल वाईट डिश एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्थित केलं गेलंय. अजयला आपण पाहू शकाल लॉंग ऑन रिजन मध्ये आहे. पूर्वेश गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, फुलर लेनची डिलिव्हरी होती, पूर्णपणे मिस केली लाईन. फुलटॉस चेंडू सुद्धा तुम्हाला कन्वर्ट करावं लागतो, म्हणून क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रत्येक गोष्ट मिळवणं हे आसान नाही आहे. प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला लढावं लागतं, झगडावं लागतं, संघर्ष करावं लागतो आणि या संघर्षामध्ये अगदी पाहू शकाल हलकाशी मिस्टेक होत असताना इथून बीट झाले. फुलटॉस चेंडू वाया गेलाय परंतु बायच्या रूपाने एक सिंगल धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने जॉईंट होईल आणि धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन अ कार्ड, 10 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळतंय. 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पूर्वेश तांबडे यांना अगदी आपण पाहत आहे. योग्य त्या पद्धतीने इथून गोलंदाजी हाताळावी लागेल. 36 धावेंचा पाठलाग इथून करतोय तरेपडा 11 तरेपडा हा संघ. चला प्लीज, जो स्टँड आहे आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय, जो प्रेक्षक राजा त्या दिशेने बसलेला आहे त्या सर्वांना विनंती करतोय की आपण ते मंडप खाली करा. ऑन साइडला खेळलाय फटका हवेमध्ये इंटू द गॅप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल अगदी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु बॅकअप करिता कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक गेले होते परंतु थोडेसे पॉइंट रिझन मध्ये बॅकअप देण्याकरिता हेच हर्षद सांगतायत की एकाला त्या दिशेने थांबणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. पण क्रिकेटच्या मैदानामध्ये ॲक्टिव्हनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह, तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह यशस्वी व्हायचं असेल तर तुमची जी मेहनत आहे ती योग्य दिशेने होणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण की जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न काय म्हणायचं झालं तर ती आपली मेहनत आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचं झाला तर तो आपला आत्मविश्वास, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो. पण त्या सेल्फ कॉन्फिडन्स खेळवणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. यष्टीरक्षक बीट लॉंग स्टॉप रिझन मध्ये आता लॉंग चेस आहे. चेंडूला आतमध्ये रोखलं जाईल का? एन मुवमेंटला त्या दिशेने घरंगळले पडले. चेंडूला जोपर्यंत उचलून फील्ड केलं जात आहे तोपर्यंत अगदी या 2 धावा स्कोर कार्डवर पुन्हा एकदा जॉईंट होतील आणि पुन्हा एकदा बाईचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून. 14 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ अगदी इथे समाप्त झालाय आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 14 रन्स ऑन अ कार्ड, 14 या अंकांवर हे स्कोर कार्ड हे अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळलाय, फटका पूर्णपणे प्रॉपरली कनेक्शन नव्हतं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू वाया जात असताना विकेट मिळाली. फलंदाज बाद होईल. आणखी एक धक्का. थँक्यू. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 14 या अंकांवर 36 धावेंचा पाठलाग अगदी इथून करायचा आहे आणि अजूनही आपण पाहू शकाल 22 धावेंचा पाठलाग इथून समोर असेल. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6. 6 balls remaining, 22 runs required to win.
सामना अगदी फसत असताना पाहायला मिळतोय. चला, खेळपट्टीवर कुठलाही खेळाडू उभा राहणार नाही. प्लीज आपण साईडला उभे राहा आणि त्वरित मॅच ऑन करायचे. जास्त वेळ नाही आपल्याकडे. तर न्यू संघर्ष बंगलापाडा संघ जेव्हाही क्षेत्ररक्षणाकरिता उतरतो ना, या अगोदरच मी उदाहरण सेट केलं होतं की ज्या पद्धतीने उतरतात हे सर्वांकरिता एक उदाहरण आहे. धावत पळत जात आहेत, तदनंतर योग्य त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवत आहेत, जेणेकरून त्यामध्ये एक आपण पाहू शकाल ना वैज्ञानिक एक समीकरण सुद्धा आहे, जेणेकरून तुमची बॉडी लँग्वेज थोडीशी खुलून येते, बॉडी गरम होते हलकीशी आणि तदनंतर तुमचं जे वॉर्मअप सेशन आहे ते सुद्धा कंप्लीट होत असतं. म्हणून जेव्हा जेव्हा मैदानाच्या दिशेने उतरतात तेव्हा लाईनअपमध्ये जातात, धावत पळत जातात आणि क्षेत्ररक्षण सजवलं जातं. ही या संघाची ताकद बनले. तोच न्यू संघर्ष बंगलापाडा हा संघ मैदानाच्या दिशेने. यात तिसऱ्या स्पेलमध्ये हर्षद. आता इथून 22 धावा एकीकडे रोखायच्या आहेत, इकडे 22 धावा करायच्या आहेत. आता या कश्मकशमध्ये कुठल्या संघाची वरडी नेक्स्ट फेरीमध्ये लागेल या 6 चेंडूमध्ये चित्र समजणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने स्कोर ऑफ द विकेट खेळला आहे. पॉईंट रिझर्व्हरनं चेंडू निघून गेला आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल, हलकासा फोर्स कमी झाला चेंडूचा, तोपर्यंत पुन्हा एकदा या 2 धावा स्कोर कार्डवर अगदी जॉईंट होतील आणि दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 16 रन्स ऑन अ कार्ड. अब इक्के दुक्के से काम नाही बनेगा. इथून तुम्हाला थोडासा ट्रॅक चेंज करावं लागेल. म्हणायचं झालं तर कासवाच्या गतीने न चालता आता तुम्हाला सशाच्या गतीने धावावं लागेल. सायकलच्या वेगावर स्वार आहेत, फरारीचा वेग धारण करावं लागेल. स्ट्राईक रेट वाढवणं खूप महत्वाची भूमिका सिच्युएशनने केली आहे. डिमांड सप्लाय पाहायला मिळेल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. मिडॉप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला अगदी उचलून फील्ड केलं जाईल लवेश, याला अगदी आपण पाहू शकाल त्या दिशेने एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळते. एक सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजे 17 रन्स ऑन अ कार्ड. बरेचसे पाठीराखे न्यू संघर्ष बंगलापाडा या संघाला सपोर्टिव्ह देण्याकरिता या ठिकाणी दाखल झालेत. त्या सर्वांचं स्वागत असेल. आज वसंतजी तांबडे यांना मिस करत असेल न्यू संघर्ष बंगलापाडा संघ. चांगल्या पद्धतीचं ते सुद्धा व्यक्तिमत्व या संघातनं अगदी नेहमीच पाठीराख्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. 17 अंकांवर स्कोर कार्ड आहे. 19 धावेंची आवश्यकता पूर्तता पाहायला मिळेल का? गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर हर्षद यावेळेस सुसज्जित होईल. यानंतर चेडोबा स्फोट, जांभूलपडा, गावदेवी, भालवली 2 तगड्या संघादरम्यान पुन्हा एकदा लढत ही पाहायला मिळणार आहे. लिव केले या चेंडूला, बाकीचं काम पंचांवर सोपून दिले. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. एक धाव अवांतरच्या रूपाने अगदी जॉईंट होईल. एक अवांतर धाव मिळते. एक अवांतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतंय. 18 आकडा समोर आला आणि खूप महत्वपूर्ण राहिला. भारताकरिता पुन्हा एकदा जगत जेता बनला. अगदी वयाच्या 18व्या वर्षामध्ये डी गुकेशन याची कारकीर्द बुद्धिबळपट्टू अगदी संबोधला गेला आणि जगाच्या नकाशावर भारताचा तिरंगा पुन्हा एकदा फडकताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून प्रत्येकाने अगदी आपली स्वतःच्या नावाची ओळख निर्माण केली. म्हणून जिद्द आणि चिकाटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून सातत्याने आपण म्हणतो ना की आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची साथ असेल ना तर अशक्य गोष्टीही कित्येक वेळा शक्य होत आहेत. हे प्रामुख्याने आपण पाहिलंय. म्हणून बिलीव्ह युअर सेल्फ, नेव्हर गिव्ह अप या टॅगलाईन सातत्याने येताना पुढे पाहायला मिळतात. हलकासा चेंडू यावेळेस बाहेरच्या दिशेने आहे. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही आज समांतर. संजयजी भोईर यांना आपण पाहताय. SK यांना सुद्धा आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. 21 या अंकांवर धावफलक आहे. थोडासा नाराज आहे. कालच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स हलकासा वीक राहिला SK याचा, परंतु क्रिकेट आहे. नेहमीच क्रिकेटमध्ये 2 गोष्टी, सुख आणि दुःख पाहिले जातं. गतीमध्ये परिवर्तन, फिरवलं या चेंडूला समोरनं, सूप अप लाईन लेन, बॅक ऑफ दी हँड टाकण्याचा हा प्रयत्न यशस्वी होत असताना चांगली लाईन हर्षद याने मेंटेन केलंय. नाबामध्ये हर्ष आहे. संघामध्ये अगदी आपण पाहू शकाल आता हर्ष वातावरण निर्माण होत असताना 4 चेंडूंचा खेळ अगदी समाप्त झालाय. धावफलक 21. 21 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. चपलून खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला पुन्हा एकदा. खूप सुंदर पद्धतीची गोलंदाजी, यॉर्कर टाकला गेला. कुठल्याही पद्धतीचं प्रत्युत्तर नाहीये. बाईचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून. मॅच मध्ये परिपूर्ण पकड निर्माण केले न्यू संघर्ष बंगलापाडा या संघाने. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, नावात आहे संघर्ष आणि योग्य पद्धतीचा हा संघर्ष होत असताना क्रिकेटच्या मैदानामध्ये शेवटचा अंतिम चेंडू फक्त आणि फक्त औपचारिकता इथून शिल्लक असेल आणि या मॅच मध्ये कंट्रोल सुद्धा होता आणि परिपूर्ण अगदी कंट्रोल पकडमध्ये निर्माण झाला आणि यावेळेस मॅच वॉन झालाय. 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय न्यू संघर्ष बंगलापाडा हा संघ. विजयाच्या दिन लक्ष शुभेच्छा आणि थँक्यू सो मच.
तरेपाडा 11 तरेपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहेत. या घेऊया आपण डीजे ब्रेक आणि त्यानंतर मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. एक मोमेंटला असं वाटलं होतं की धावा होतील की नाही, कारण की सुरुवातीला 2 विकेट्स गेल्या होत्या, परंतु खऱ्या